लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक असा व्हिडिओ समोर आला ज्याच्यात 93 ब्लास्टचा आरोपी गजानन कीर्तीकरचा मुलगा अमोल कीर्तीकर यांचा चुनाव निवडणुकीच्या वेळी जी रॅली आहे त्यात तो दिसत आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी बीजेपीचे प्रवक्ते केशव उपाध्यायजी आपण तो व्हिडिओ पाहिला, त्यात एक कन्व्हिक्ट दिसतोय। मुंबईकरांसाठी आजचा काळा दिवस आहे। ज्या मुंबईकरांनी भरभरून प्रेम हे उद्धव ठाकरे उभाटा गटाला दिलं, त्या उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे की ते मुंबईकरांसोबत आहेत की ते मुंबईत ब्लास्ट करणाऱ्या आरोपींसोबत आहेत। कारण 93चा बॉम्ब ब्लास्ट मुंबईकर विसरलेले नाहीत। आजही मुंबईकर त्या ब्लास्टच्या आठवणींनी भावुक होतात, दुःखी होतात, कारण मुंबईकरांनी खूप गमावलं आहे त्या दंगली आणि त्यानंतरच्या ब्लास्टमध्ये। आणि अशावेळी मला आज खरंच बाळासाहेब ठाकरेंची पण आठवण होते। आज त्यांचा आत्मा तळमळत असेल, कारण त्यावेळी मला आजही आठवतं आहे की त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घेतली होती, मुंबईकरांचं रक्षण आम्ही करू। त्यांनी शिवसेनेकडे आदेश दिले होते आणि आज मतांच्या राजकारणासाठी त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे अशा प्रकारे कुठल्या आरोपीच्या सोबत जात असतील, त्याला प्रचारात घेत असतील, तर तो मुंबईकरांवरती झालेला हा धोका आहे। मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे। ज्या उभाठाला भरभरून मुंबईकरांनी कधी काळी दिलं होतं, आज मात्र उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे अशा प्रकारे बॉम्ब ब्लास्टमधल्या आरोपीला प्रचारात आणतायत। ही अत्यंत दुःखाची मुंबईकरांसाठी गोष्ट आहे। आपण एका चांगल्या व्यक्तीला आणतो किंवा अशा व्यक्तीला आणतो ज्याला लोक ओळखतात, पण या प्रकारचे आरोपीला आपण चुनाव प्रचारासाठी घेतायत, तर आपल्याला काय वाटतंय की कुठल्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत? मला असं वाटतं, स्पष्ट माझं मत आहे या सगळ्या भूमिकेमध्ये, की मुळामध्ये सर्व प्रकारचा आत्मविश्वास उभाठाने हरवला आहे। मतं मिळण्याची शक्यता नाही, निवडणुकीत मुद्दा नाही, सर्व प्रकारचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सोडून गेलेत आणि मग जे मिळेल ते एका साला याला वापरून बघू एका समाजाची मतं मिळतील का, या भूमिकेतनं कदाचित त्यांनी तो प्रयोग केला असेल। पण हा मुंबईकरांवरती एक प्रकारे अत्यंत दुःखकारक प्रसंग आहे की मुंबईकरांना अशा प्रकारे, मुंबईकरांचा केवळ अपमान नाही आहे हा, की तुम्ही मुंबईकर एक आजही विसरले नाही, आजही लोक दुःखी होतात ते दिवस आठवलं की, आणि त्याच्या तो ज्याला शिक्षा झाली आहे असा आरोपी तुम्ही प्रचारात घेता। मला असं वाटतं की ती भूमिका स्पष्ट उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे। तर आपण केशव उपाध्यायांना ऐकत होतो, ज्यांनी असंच त्यांचं असं मत आहे की उद्धव ठाकरेंना त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की ती नेमकं कोणाबरोबर आहे। कॅमेरापर्सन जावेदचा सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।